विठ्ठल कारखाना वाचवण्याकरता चेअरमन अभिजित पाटील यांना ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात शरद पवार यांची साथ सोडून वेगळा निर्णय त्यांनी घेतला। 2च दिवसात 2 वेगवेगळ्या भूमिका मतदारांसमोर मांडाव्या लागतात। यावर पंढरपूर तालुक्यातील जनतेला नेमकं काय वाटतं जाणून घेतले आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे शरदचंद्र पवार यांच्यासोबत होते। मात्र राज्य सहकारी बँकेने विठ्ठल कारखान्यावर जप्तीची कारवाई केल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांना सहकार्य करण्याचा शब्द दिला। त्यानंतर काही तासामध्येच अभिजित पाटील यांनी भाजपच्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा दिला आणि आज अखेर विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरची कारवाई ही मागे घेण्यात आलेली आहे। याविषयी आपण माढा मतदारसंघातील मतदारांना विचारणार आहोत की त्यांचं आता म्हणणं काय आहे। अभिजित पाटलांनी घेतलेला निर्णय त्यांना योग्य वाटतो का? कारखान्यावरची कारवाई आज मागे घेण्यात आलेली आहे, काय वाटतं यावर? आबासाहेबांनी जो निर्णय घेतला तो योग्य घेतला। आम्हाला आतापर्यंत कुणी 2200 रुपयावर तुकडा दिला नव्हता। अभिजित आबाने आम्हाला 3000 रुपये दिले, असा उच्चांक कधीच झाला नाही। दुसरी गोष्ट, आबा जे काय सांगेल ती आम्ही आबाच्या मागे आहे। आबाने जे घेतलेला ती योग्य निर्णय घेतलेला आहे आणि ह्याच्यामुळं फायदा शेतकऱ्यांचाही होणार आहे। समजा त्याच्यामुळं जे आबा काय सांगतील, आबाजी काय घेतलेला निर्णय ते आम्हाला मान्य आहे। आबा जिकडे जातील ते आबा आमचा पक्ष आहे, आबा जिकडे जातील तिकडे आम्ही आबांच्या मागे ठामपणे खंबीरपणे उभा राहणार आहे। कारखाना आणि कारखान्याचे सभासद ऊस उत्पादक शेतकरी यांचा संसाराचा गाडा चालवण्यासाठी अभिजित आबांनी घेतलेला निर्णय योग्य आहे, असंच मत या माढा लोकसभा मतदारसंघातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सभासद ऊस उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।